मनी प्लांट लावू नका, ही माहिती नसल्यास होतो मोठा धोका। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण अशा एका झाडाबद्दल बोलणार आहोत जे बघायला छान, घरासाठी आकर्षक आणि नावावरूनच आर्थिक प्रगतीचं प्रतीक वाटतं, मनी प्लांट। पण जर हे झाड चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या ठिकाणी लावलं तर ते फायदा न देता उलट तुमच्या नशिबावर वाईट परिणाम करू शकतं। मित्रांनो, मनी प्लांटचं खरं वैशिष्ट्य म्हणजे याला सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या वनस्पतींमध्ये समाविष्ट केलं जातं। वास्तुशास्त्र आणि फेंग शुई या दोन्हीप्रमाणे मनी प्लांट घरात ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं। त्याचे काही खास फायदे पाहूया। घरात आनंद आणि समाधानाची ऊर्जा वाढते, धनप्राप्तीचे योग वाढतात, आर्थिक स्थैर्य मिळतं, व्यवसायात किंवा नोकरीत यश मिळवण्यासाठी उपयुक्त, घराजवळील वातावरण प्रसन्न आणि ताजेतवाने राहतं। पण लक्षात ठेवा, मनी प्लांट योग्य पद्धतीने लावलं गेलं नाही तर ते अशुभ ठरू शकतं। कशा चुका होतात? दिशा चुकीची असते। जर झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला न ठेवता दक्षिण किंवा आग्नेय कोपऱ्यात ठेवले तर ते धनहानीचं कारण ठरू शकतं। पाणी वेळेवर न घालणं, मुळं कोरडी होणे हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं। कोणी चोरून पाने तोडणे, यामुळे झाड कमजोर होतं आणि त्याचा वाईट परिणाम घरावर होतो। झाड सुकायला लागल्यास दुर्लक्ष करणं हे आर्थिक अडचणींचं लक्षण मानलं जातं। मित्रांनो, मनी प्लांटचा फायदा घ्यायचा असेल तर ही काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। 1. दिशा योग्य ठेवा, मनी प्लांट उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणं उत्तम। 2. सप्ताहातून 2 वेळा पाणी द्या, पण जास्त पाणीही नको। 3. घराच्या आतल्या भागात ठेवा आणि नैसर्गिक प्रकाश जिथे मिळतो तिथं ठेवणं चांगलं। 4. जर झाड सुकू लागलं असेल तर ती जागा बदलून बघा किंवा ताजं रोप लावा। 5. कोणी लपून पानं किंवा फांद्या तोडणं टाळा, याने घरात नकारात्मकता येते असं मानलं जातं। मित्रांनो, मनी प्लांटसारखी साधी वाटणारी वनस्पती तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकू शकते, फक्त त्याला लावण्याची योग्य माहिती असली पाहिजे। म्हणूनच म्हणतो, मनी प्लांट लावू नका जर ही माहिती नसेल तर। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। अजून अशाच ज्ञानवर्धक आणि रोचक माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।